आमचे असेच एक ओळखीचे काका होते. त्यांनी भाजीपाल्याचा व्यवसाय करायचे. बर संध्याकाळी ते वडापाव विकायचे. बर मग ते मला म्हणले की तू चल, कशाला बसतोयस घरी, आपण कंस विकूया. बर मी म्हणलं असं काहीच नाही, मी कसं विकणार बरोबर हा प्रश्न कधीच प्रश्न नसतो. नाही. मी पहिला हा म्हणतो नंतर विचार करतो. ओके. मग त्यांनी मला म्हणले किती वाजता जायचंय. म्हणले नाही, सकाळी 3:30ला उठतो, मी येतो घरापाशी. बर मग ते औंधमध्ये राहायचे. म्हणजे औंधमध्ये आता त्यांचं घाडगे वडेवाले हो फेमस आहेत. म्हणजे ते पण एक खूप मोठे व्यावसायिक आहेत. बरोबर वडेवाले असल्यामुळं तो खूप मोठा व्यवसाय आहे का नाही हे कन्सिडर केलं जात नाही. पण रोजचे ते 1,500 ते 2,000 वडे नाही, तिथे विकतात. गर्दी खूप असते. गर्दी खूप गाडगे असते वडावाले. आणि 1,500 ते 2,000 वडे ते रोजचं सेल करतात. तर तो माझा वर्गमित्रच होता. त्याच्या वडिलांच्या बरोबर मग मी पहाटे 3:30ला उठलो. वय काय असेल 17-18 वय. बरोबर ती मोठी सायकल आपली साधी नळीवाली. मग ती घेतली पहाटे. त्यांची ते पुढे सायकल चालवतात. ते मला म्हणले एक साखरेचं पोतं घे. पहिलं जुनी मोठी पोती असायची, बरोबर ते पोतं, एक सायकलची ट्यूब खराब झालेली ती घेतली आणि 2 कापडी पिशव्या घेतल्या. गेलो 3:30 4:30च्या आसपास मी मार्केट यार्डला पोहोचलो. आता नाही म्हणलं तर पुण्यातलं औंध पासून पहाटेची वेळ, पावसाचे दिवस, साधारण एक आपली मार्च एप्रिलला परीक्षा संपायच्या, तेव्हा एप्रिलला संपायच्या. मे महिन्याची सुट्टी आणि जून महिन्यात थोडासा पाऊस हलकासा. मे आणि जून आणि जुलै असे 3 महिने आपण ते काम केलं. तर ते सकाळी जाताना काही नाही वाटलं, काय जवळ आहे म्हणले चला. सायकल चालवताना तिथे गेल्यानंतर तो जो मार्केट यार्ड मध्ये पहिल्यांदा आयुष्यात पाऊल ठेवलं. मग ते सगळे मक्याच्या कणसाचे ढीगच्या ढीग बघितले तर ते 70 रुपये शेकडा, 50 रुपये शेकडा. म्हणजे एक कणीस 60 पैसे, 50 पैसे, 90 पैसे. त्यांनी मला काही गायडन्स केला, तुला कसं पाहिजे ते घे. मग त्यांनी सांगितलं की बाबा 100 रुपये शेकडावाले एक घ्यायचं आणि 50 रुपये शेकडावाले, ते सगळं मिक्स करायचं घरी. त्यातले मोठे 50 रुपये शेकडामध्ये पण मोठे येतात. मग तसे मी 300 कंस पहिल्यांदा खरेदी केले. 150 रुपयाचे, 100 रुपयाचे आणि 50 रुपयाचे शेकडावाले. 3 शेकडा कंस स्वस्तात ऍडजस्ट करून मग मागे एक पोतं बांधलं, त्याच्यावर ते बांधल्यानंतर कळायला लागले की आपल्या वजनापेक्षा जास्त झालंय. म्हणलं ठीक आहे, चला काही नाही हरकत, आपण चालू शकतो. सायकल चालू केली. त्यांच्या मागे मागे सेनापती बापट रोडला आल्यानंतर तो चढ लागतो. मला आता आपल्याला काय पेडल मारणं जमणार नाही. तेव्हा तो उतरून ती सायकल चतुर्शिंगीच्या मंदिरापर्यंत ढकलत आणायची. तेव्हा वाटायचं की बाबा कधी ते ढकलत तिथे लवकर पोहोचतोय हा चढ. मग युनिव्हर्सिटी आली की खुश व्हायचो, कारण युनिव्हर्सिटी पासून ते औंध पर्यंत येस तोपर्यंत एक पेडल मारायला लागायचा. मग हे आनंद त्या छोट्या छोट्या गोष्टीत पण मिळायचे. आणल्यानंतर घरी आलो, सगळं ते 7:30ला घरी पोहोचायचो. 3:30 ते 7 पर्यंत हा प्रवास असायचा. मग काही नाश्ता नाही, खाणं नाही, काही नाही. आल्यावर आंघोळ करायची, सगळं ते सॉर्टिंग करायचं, नाश्ता करायचा आणि लूज कंस विकत बसायचं. मग ती 10ला 5 या आपल्या बॉडीगेट औंध पोलीस चौकी जी आता सध्या आहे, तर त्याच्या शेजारी खूप मोठं वडाचं झाड होतं. तर त्याच्या शेजारी पोतं टाकायचं आणि मग दिवसभर अशी लूज कंस विकायची आणि 3:30-4 नंतर भाजून कंस विकायची. मग त्याला तो पत्र्याचा डबा, त्याला ते होल पाडलेले, ते हवा घालायचं, कोळसा, हे सगळं दिवसभरात तयारी करायची. आणि घरच्यांचा सपोर्ट घरच्यांचा सपोर्ट सगळा होता. बिंदास कर, करायला काही नाही. आपण बघा, मी लाजत घरच्यांचा सपोर्ट 2 प्रकारे असतो. कधी पण सपोर्ट कोणाचा लागत नसतो खरं तर. तसं आपण आपल्या स्वतःच्या हिमतीवर करायचं असतं. तर ते करताना तुमच्या मनात लाज नसेल तर तुम्हाला घरातले म्हणले 2 प्रकारचं घरातले गायडन्स असतात बघा. अरे एवढा शिकून काय फायदा, तू हे करायला शिकलायस. बरोबर. एक सोशल कल्चर मधून हे शब्द तुम्हाला कायम ऐकले जातात. तर हेच तुम्हाला डिमोटिवेट करणारा पहिला आघात असतो. तो तुमच्या घरच्यांकडून होऊ शकतो, तुमच्या फ्रेंड सर्कल मधून होऊ शकतो, तुमच्या नातेवाईकांकडून होऊ शकतो. जर हे शब्द तुम्हाला ऐकूच नाही आले तर तुमची प्रगती निश्चित आहे. माणूस प्रत्येकाला काहीतरी इच्छा असते. आणि प्रत्येक म्हणजे 80% घरांमध्ये म्हटलं तर एवढा शिकून मग हे काय करतोस. शिकणे ही अगणित प्रोसेस आहे. म्हणजे ह्याला कधी एंड नाहीये.
मी ते कंस भाजणे हे शिकलो, हे स्किल बिझनेस शिकलो, Skill मी होतं. सायकलवर जाणं शिकलो, येणं शिकलो, मार्केट यार्ड बघितलं. त्यामुळे बिझनेस हा प्रकार खूप मोठा आहे, जो की तुमच्या त्या रेग्युलर शिक्षणामध्ये कुठेच नव्हता. कधीच नसतो. तुम्ही बरोबर. एमबीए केलं, मी आज बीटेक केलं, एमबीए केलं, एमबीए केलं की तुम्ही बिझनेस चालू करू शकता का? नाही. कुठलंही शिक्षण आज घेतलं, मेकॅनिकल घ्या तुम्ही, इलेक्ट्रिकल घ्या, इंजिनियर, कम्प्युटर घ्या, आपण जेव्हा एखाद्या इंटरव्ह्यूला जातो ना तेव्हा आपल्याला कळतं जे आपण सिलेबस मध्ये शिकलोय ते काही आणि ते जे विचारतात ते हे सगळं वेगळंच आहे. सगळं वेगळंच आहे. सगळ्यांचं. ज्यावेळेस तुमचं ते साधं, आम्हाला पण पहिलं आता बीटेक ऍग्रिकल्चर जसं ऍडमिशन घेतलं तर तसं बीटेक म्हणलं की जर स्टँडर्ड वाटतं. ऍग्रिकल्चर हा शब्द आला की लोकांची तोंड पडतात. बरोबर. किंवा शेतीशी निगडीत रोज जेवायला तर आपल्याला तिथूनच लागतं. म्हणजे अख्खं आपला उदरनिर्वाह कुठून होतो तर तो बरोबर. शेतीच्या, जो काही आपला शेतकरी जो बरोबर. उगवतो, जो आपल्यासाठी तयार करतो, रात्रंदिवस तो राबतो उन्हाळ्यात पावसात, तर तेच आपल्याला येतं. मग त्याच्यामध्ये हा जो पहिला माझा व्यवसाय होता कणसांचा, तर तो खूप सपोर्टिव्ह ठरला. म्हणजे संध्याकाळी गर्दी एवढी असायची, त्याच्यामध्ये दिवसाचा व्यवसाय माझा 350 ते 500 रुपये व्हायचा. म्हणजे 1999 साली तुम्हाला दिवसाचे 500, 600 ते 1000 रुपये मिळायचे. म्हणजे हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती केली? 150 रुपये. 150 रुपयाचे तुमचे एका दिवसात 800 ते 900च्या आता हे झालं लूज, 500 ते 600. संध्याकाळी भाजून विकलं, एक कणीस 5 रुपयाला जायचं. जे 50 पैशाचं कणीस होतं तुम्ही न भाजून विकता ते 2 रुपयाला विकायचं. म्हणजे 10 रुपयाला 5 विकायचे तुम्ही, आणि तेच भाजून विकलं तर 5 रुपयाला एक जायचं. मग हा जो व्यवसायातला प्रॉफिटचा जे कॅल्क्युलेशन आहे ते तिथं डोक्यात क्लिक झालं. बरोबर. मग नाही म्हणलं तरी माझे त्यावेळेस 20 ते 25 हजार रुपयाचं मी कलेक्शन केलं. बापरे. 99 साली 1 ते 1.5 महिन्यात. बाप. मग ते रुटीन झालं. एक दिवस फक्त ते आले होते, दुसऱ्या दिवशी स्वतःच रोड शोधत गेलं. मार्केट यार्ड कुठे आहे, काय काही पूर्वी होर्डिंग असायचे, हा बाबा हे चतुर्शिंगी मंदिर आहे, मग गणपती मंदिर आहे, मग हे असं शोधत 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 जायचं. तर ते तेव्हा लक्षात आलं की कसं रस्ता शोधायचा, कसं जायचं, काय करायचं. तर ह्या गोष्टी तेव्हा अवगत झाल्या. का झाल्या? जर ती जबाबदारीच घेतली नसती, हा तो म्हणजे तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट, रिस्पॉन्सिबिलिटी घेतलीच नसती, आणि एक एन्जॉयमेंट म्हणून मला माझे मित्र यायचे, अरे तू तर सायन्सला आहे, फर्स्ट क्लास आला, हे काय करतो, आता काय शिक्षण सोडलं का? नाही, चालू आहे म्हणतो. मला माझं इंजिनिअरिंगला ऍडमिशन झालं, 1 महिना माझ्याकडे आहे. असं म्हणलं की त्यांना उत्तर, पण किती लोकांना तुम्ही किती उत्तर देणार? बरोबर. आणि वाईट काय करतोय? आणि त्या मुलाला तेव्हा जो मला प्रश्न विचारणारा असेल, मित्र परिवार असेल, त्यावेळेस 10 रुपये कमवायची सुद्धा अक्कल नव्हती. आज आपण त्यावेळेस 500-600. पैसा कसा कमवणे हे तुम्हाला व्यवसाय शिकवतो. तुमचं प्रामाणिकपणा, तिथं कष्ट आहे ना. बरोबर. पहाटे उठणं आहे,